नमस्कार मित्रांनो, आपण याला बंडा म्हणू शकतो. तर काही भागामध्ये बंडा लागवड करतात, पण काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बंड्याला जे लवकरच सड लागते आणि माल जर लागला तर फार भयानक बंड्याला माल लागते असं म्हणणं आहे. तर आपण जर बंडा बेणं ठेवत असाल तर चांगल्या स्थितीमध्ये साठवून ठेवा आणि चांगल्या रानामध्ये लावा, जे की चिवड्या रानामधील लावून त्याला बुरशी वगैरे लागणार नाही आणि होणारं जे उत्पन्नामध्ये आहे ते घट होणार नाही. तर आणि शेतकऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे की आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब या नावापुढील बटन दाबून सबस्क्राईब करा आणि ऑल करा. आणि चॅनलवर आपण जुने जर असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि नवीन नवीन माहिती सांगता येईल. तर आता 2026 एप्रिलची आज एक 13 तारीख आहे आणि 13 तारखेच्या जवळपास आता हळदीचं काढणं चालू आहे आणि कुठे कुठे हळद शिजवणे चालू आहे, तर कुठे कुठे ढोल करणं चालू आहे. तर ताजी अपडेट पाहता हळदीला चांगली स्थिती आहे आणि 18 ते 13 हजारापर्यंत भाव आहे. तर आपण ओलो बेनं जर घेत असाल तर 3.5 4 हजारापर्यंत विक्रीसाठी आणि घेण्यासाठी परवडेबल असेल. तर सांगायचे तात्पर्य हे, तर बंडा लावत असताना आपल्याला चिठ्ठा बंडा लावणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये उजवा आणि डावा बंडा असतो आणि याच्यातूनच आपल्याला चांगलं उत्पन्न होऊ शकते. तर बंड्यामध्ये आपण सुती कपडे त्याच्यावर झाकून ठेवलेला आहे आणि हे आता सावलीला नेणार आहे जर कट्टे भरून. बंड्याचं पण उत्पन्न हा फार होत असते आणि असं काही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की बंड्याला डायरेक्टच शेंगा लागत असतात. तसं काही नसते. बंड्याला दुसरा बंडा येऊनच तर नंतरच शेंगा लागत असतात. जेणेकरून पण एवढं आहे की याला जे फण्या जे लागलेले असतात तर खूपच जास्त प्रमाणात फण्या लागलेल्या असतात आणि भरपूर माल होण्याची दाट शक्यता असते. बंडा हा एक परिपूर्ण पक्व झालेला असतो. याच्यामध्ये बाजारभाव पाहिलं तर शेंगापेक्षा थोडा 1500 हा कमी असतो. याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण पण जास्त असते आणि यालाच थोडंसं कोंब येण्यासाठी उशीर लागतो. तर हा बंडा एक महत्त्वपूर्ण आहे. आपण हे बंडा जर लावायचा असेल तर याला योग्य साठवणूक करू आणि शेतकरी जे अनुभवी लोक आहेत त्यांना अनुभव असेल तरच हे लावणं गरजेचं आहे. तर प्रयोग म्हणून आपण थोडा बहुत बंडा लावू शकतो किंवा काही काही भागामध्ये बंडा पण भरपूर चांगल्या प्रमाणात लावतात आणि त्यांना ते उत्पन्न घेतात, पण त्यांचं ते अनुभव असल्याशिवाय अशा गोष्टी करत नाही. तर आपण चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या ज्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठून व्हिडिओ पाहता ते नक्कीच सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भरपूर आपण व्हिडिओ टाकलेले आहे हळदीच्या संदर्भात, ते आपण नक्कीच पाहू शकता. आणि सांगायचं तात्पर्य तर आपल्या या हळदीला कुठेही सड लागली नव्हती आणि कुठेही याला कंदमाशी किंवा सड किंवा अजून कुठलाही आजार झालेला नव्हता. हे एक आपली खात्रीशीर बाकीच्या याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सड लागलेली आपल्याला आढळून आलेली आहे आणि उत्पन्नामध्ये फार घट झालेली आहे. बघू शकता हे रान एकदम स्वच्छ रान आहे आणि बंडा वगैरे सर्व शिजून व्यवस्थितशीर ठेवलेले आहेत. काही आपण बियासाठी लावलेले तर शेंगा वगैरे आपण सुरक्षित ठिकाणी ठेवून दिलेले आहे, जेणेकरून शेंगाची कुठे चोरी वगैरे होणार नाही याची काळजी. तर बाजारभावाचा विचार केला असता बाजारभाव हळदींना चांगल्या प्रमाणात मिळू शकते. यावेळेस बघू शकता आता एवढा सुकलेला आहे, पण याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण आहेच. शेंगामध्ये कुरकुम आणि काही जणांना वाटतं शेंगा हे बघू शकता एकदम सेंद्रिय भगवा स्वरूपाचं एकदम हे हा. आणि ही शेंग जे आहे ते पूर्ण इथपर्यंत वाळून याचं शेंग तयार होतो आणि यालाच मार्केट भाव चांगल्या प्रकारे मिळतो. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि हळदीविषयी नवीन नवीन काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच दिलेल्या फोन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि माहिती विचारू शकता. उन्हाळ्याचे दिवस आहेत सध्या. येणाऱ्या काळामध्ये हळदीचं पेरा वाढणार आहे आणि योग्य नियोजन योग्य मार्गदर्शनाखालीच आपण हळद लागवड करायला पाहिजे आणि उत्पन्न घ्यायला पाहिजे. सोयाबीन, तूर याच्याबरोबरच हे पण घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता असते, कारण की याला आपण मोठ्या प्रमाणात खतं वगैरे दिलेले असतात. याच्यामुळेच येथील पिकाचे प्रमाण वाढण्याची आपल्याला
दाट शक्यता असते. बघू शकता चुकून माकून ह्या अशा शेंगा राहिलेल्या असतात, तर हे शेंगा अशा उन्हाच्या तीव्रतेमुळे पूर्ण वाळून गेलेली आहे. बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला खूप उष्णता आणि गरमी असल्यामुळे ह्या गोष्टी पाहायला मिळतात. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.